म्हणजे मुलं सर्वांना चांगली हवी आहेत. कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, प्रत्येक माता पित्याला मुलं चांगली हवी आहेत. पण मुलं चांगली हवेत यासाठी टर्म्स आणि कंडिशन्स काय आहेत, म्हणजे अटी आणि शर्ती काय आहेत, त्या जाणून घ्यायला कोणी तयार नाही. प्रत्येकाला रेडीमेड पाहिजे आहे, सर्व काही सहज पाहिजे आहे, सहज उपलब्ध झालं पाहिजे, नाही का, सगळ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये. पण भगवान बुद्ध म्हणाले, या जगतामध्ये सहज कुणालाही ॲटोमॅटिकली काहीच प्राप्त होत नाही, काहीच प्राप्त होत नाही. तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या संदर्भात जरी विचार कराल तर इथे सहज आपोआप कुणालाही काही प्राप्त होत नाही. जमीन कितीही सुपीक असली, शेतकरी कितीही मालामाल असला, आणि तो जर म्हणाला की मी घरीच बसतो, माझी शेती, माझी जमीन काळीशार आहे, काळीभोर आहे, सुपीक आहे, माझ्याकडे धान्याचं दुकान आहे, मीच इतरांना धान्य विकतोय, धान्याच्या पिशव्या वगैरे विकतोय, पण मी शेतीत जाणार नाही, मी शेतीमध्ये पेरणी करणार नाही, विशिष्ट वेळी पेरणी केल्यानंतर त्याची मशागत करणार नाही, निंदन करणार नाही, खुरपण करणार नाही, निगा राखणार नाही, आणि मी कुणाला तरी हात जोडेल, मी अपेक्षा करेल की आपोआप माझ्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं धान्य यावं, पिकावं, असा जर एखादा शेतकरी असेल तर तुम्ही मला सांगा, त्याची इच्छा होईल का पूर्ण? होईल का? आपोआप घरातलं दुकानातलं बीज शेतीत जाईल काय? ॲटोमॅटिक त्याची निगा न राखता ते क्वालिटीवालं येईल काय? गुणवत्ता